हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर मी तुमचा लाडका ओंकार स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. गाईज सकाळ झाली आणि मी निघालोय नेहमीप्रमाणे ऑफिसला. आणि गाईज असं काहीतरी सुंदर वातावरण दिसतंय आणि दोन पोरं बसले, तुम्हाला दाखवतो. गाईज तुम्ही बघू शकता हे काय करत बसलेत. बसलेत सकाळ सकाळ खेळ. स्कूलला नाही जायचं का तुम्हाला? किती वाजता? 9 वाजता. सकाळीच सकाळ सकाळ बसले, आंघोळ नाही गेले, काही नाही खेळत. पण असू द्यात, आपण जाऊयात आता ऑफिसला आणि लॉक कंटिन्यू होत राहील. आता नाही झालं तर 5 नंतर होत राहील, पण नक्की होत राहील. तुम्ही एन्जॉय करत राहा. सो गाईज फायनली आता आलोय आपण रूम मध्ये आणि आल्या आल्या बघायला भेटली एक अशी गोष्ट जी की आपण त्या दिवशी गेली ती मॅगी सोबत. तुम्हाला दाखवा. ह्या केटल मध्ये टाकलंय आम्ही आता 750 ग्रॅम चिकन. बघूयात कसं बनतंय ते. सर्वेश काय वाटतंय, कसं होईल? अरे त्याच्या आधी पण करून बघितल्या. रशी गेली का रोशी? हा मग हे बघ. काही तुम्हाला दाखवतो. ह्याच्यात टाकलंय चिकन आणि बनतंय ते. आता बघूया ट्राय करून कसं बनतंय आता या केटल मध्ये. आणि बघू शकता इकडं आहे यश, इकडं कृष्णा करतोय लॉगिंग. आता फायनली आता आपल्याला बनतंय चिकन. सो बघूया आता काय काय बनतंय. लॉगिंग सुरू करायच्या अगोदर एवढे कालवा करत होते, आता सगळे गप बसलेत, माहित नाही का म्हणून. बोल की रे आता. काय बोलायचं, ब्लॉग चालू आहे माझा. त्याला बघ. बोला. गाईज एवढं आम्ही त्याला आता चालू बंद करून करतोय, कारण करपलं नाही पाहिजे आम्हाला ते फायनली. कारण आता लय टाइम लागेल. टाइम जास्त लागणार आहे आम्हाला, पण आम्हाला ते करपू द्यायचं नाही. तर बघूया आता कसं बनतंय. बनेल बनेल. त्या दिवशी मॅगी कशी झाली, मिल्की मॅगी एक नंबर झाली, त्याच्यात चिकन पण मस्त बनेल. तर आता ब्लॉग आपला कंटिन्यू होत राहील, तुम्ही फक्त बघत राहा. काय बघतोयस रे? नाही काय, माझं ब्लॉग चालू आहे आता. तुला टक्कर द्यायला पण नाही. ये बा गाईज, त्यानं आता लॉगिंग चालू केली त्याच्या फोनवर. फोन दाखव. सगळ्यात पुढे जाणार आहे का? फोन वापर काय, फोन वापर. ए तो दाखव की दुसरा दाखव की यात करत होता. फोन कर, स्टोरी टाकायला येत नाही. फायनली झाली आता आमची परत केटल चालू. कारण आमचा मोठा प्रॉब्लेम आहे, केटल बंद होऊन जाते आमची ओव्हरहीट झाली की. पण आम्ही आता त्याचा यूज करतोय आम्ही चिकन बनवण्यासाठी. बनते आमचं चिकन आता हळूहळू. किती वेळ लागेल? अर्धा 45 मिनिटं त्या दिवशी होईल. अर्ध्या तासात 45 मिनिटात बनवू आम्ही चिकन. सगळ्यात फास्ट फास्ट काम आहे आपल्याकडे. का टेबल का चिकन आहे का? त्या दिवशी लोड कमी होता, आज जरा जास्त आहे, कारण मॅगी पटकन झाली. असं पण म्हणते मॅगी 2 मिनिटात होती, तरी पण आम्हाला अर्धा तास गेलता. चिकनला तर आम्हाला जास्तच वेळ लागेल मला वाटतंय. आणि आता सर्वेश त्याला कंटिन्युअसली बसलाय, त्याला फिरवत फिरवत, कारण खाली चिटकून आहे म्हणून, नाहीतर करपून जायला आमचं चिकन. काहीच आम्ही काहीही करू शकतो माहितीये का, ह्या केटल मध्ये चिकन करू शकतो म्हणजे काहीही करू शकतो. चल यश, तुला चहा खायचा आहे ना का चिकन खायचंय आधी? डोळ्यात गेले रे काय. हो बघू बघू. ठीक आहे. लय मोठी हसती. 150 रुपयाचं कालचं EMI केलं, त्यातलं 50 रुपये द्यायचे राहिले दुकानदाराचे अजून त्या केबलचे. आणि ते सांगतोय आम्हाला लय वॉच वगैरे. हा भाई आपल्याला शौक नाही रे काढलेलं लगेच. हा चल चल बघायचं आता, जाऊयात बाहेर. चालू आम्ही टेरेसवर आणि कसलं भारी दिसतं तुम्हाला दाखवतं. असा व्ह्यू मस्त सुंदर असं एकदम फ्रेश वातावरण झालंय. इकडे आहे कृष्णा. अय भाऊ, एक थोडा जर धक्का दिला ना डायरेक्ट कायमचाच तू मिटून जाशील. सगळीच इकडे आहे टेरेस. हा टेरेसवर त्याचं थोडस कपडे वगैरे टाकलेत. किती कडल जाऊन उभा राहिला, तुम्हाला दाखवत ना किती खोल आहे. केवढा कडला थांबलाय हा, एवढा काठावर थांबलाय, काय गरजच नाही. किती खोल आहे दाखवतो तुम्हाला. इथून एवढं एवढं बीच असतं का? 2 फ्लोअर आहेत. काय राहशील का तू एवढं घाबर? मला म्हणतो एवढं घाबरायचं असतं, काहीच राहणार नाही पडल्यावर. आता जाऊयात आपण काहीतरी खायला थोडस बाहेर. चिकन बनायला अजून 1 तास आहे, माहित नाही त्यांनी काय काय टाकले ते कसं बनणार आहे. नुसतं मिक्सिंग केलंय, ते पूर्ण पकवणार का नाही ते माहित नाही. स्मेल तर डेंजर येत होता, पण काय माहित मॅगीपेक्षा बेटर बनतंय का नाही, आपण टेस्ट केलं बघू. आता जाऊयात बाहेर. जायचं चला, जाऊयात आता खाली. आम्ही आलतो चहा प्यायला, पण मध्येच होतं आम्हाला RTO म्हणून मी या दोघांना तिथं उतरवलं, पण माझ्या लक्षातच नाही त्यांना परत घ्यायचं. हे आलेत आता चालत, मला लक्षातच नाही राहिलं की ना तिथं चौक संपल्यानंतर परत त्यांना घेऊन येऊयात पुढं. मी डायरेक्ट आलो लोकेशनला आणि ते दोघं आलेत चालत. तुम्ही चालत का आला? चालत का आला?
होते ना तू. सो काय जाऊ दे, आपण जाऊयात चहा प्यायला, चहा वगैरे पिऊयात आणि लॉग कंटिन्यू करूयात आपला. पोराला मी एवढं म्हणतोय की सोबत सोबत ब्लॉग बनवू, सोबत सोबत ग्रो करू, पण याचं एकच आहे की नाही, तू बनव, तुझ्या ब्लॉग मध्ये मी येणार. हे असं कसं चालेल कृष्णा? आता तो म्हणतो की मी जिमचा कॉन्टेंट चालू करतो. आता ठीक आहे म्हटलं, करतो, आपण सोबत बनवूया. काही सोबत मित्राला सोबत सोबत घेऊन ग्रो करण्यात मजा, एकटं एकटं काहीच मजा आहे, काहीच नाही. कारण आता हा सांगणार आहे चहा म्हणून एवढं सारं बोलायला लागतं मला, बाकी काही नाही. आमच्या दोघांकडे पण नाहीत पैसे, हा सांगणार आहे आम्हाला चहा म्हणून जर एवढं चांगलं याच्याबद्दल बोलतोय, बाकी एवढं असं काय नाही. आले काय केलं मला काय माहिती. छोटू, छोटू भैया, छोटू भैया अरे आज काय गलत दिया तूने. आम्हाला पाहिजे बिस्किट. देते पण याला दमच नाहीये. देते ते, थांब का थोडा वेळ. सकाळी आता चहा बिस्किट खाऊयात. फायनल झालाय आमचा चहा वगैरे पिऊन. हा थांबलाय बिल द्यायला, पण ते आपलं पोरग सारखंच काय होतंय. मग अशी बॉटल घेऊन मी याला घेऊन गेलो पाणी प्यायला गेला, बॉटलच घेऊन गेलो. त्याला म्हटलं असंच ठेवले, आणि आता पेमेंट द्यायला गेलं तर ते काय झालं, दुकानातच नाही. करतंय काय माहिती, दुकान कोण चालत त्याचं काय माहिती. सगळी त्याचा मालक बघत असल्यावर थोडं लक्ष द्यायला. मालक आता नाहीत, त्यामुळे ते जरा टेड्यावानीच करताय. सगळं असू द्या, आता आपण जाऊयात. कुठे जाणार आहे माहित नाही, पण तुम्ही लॉग एन्जॉय करत राहा. गाईस तुम्हाला दाखवतो, संध्याकाळचं वातावरण जवळपास 7 वाजलेत आणि आम्ही आता बारामती. सकाळीच फायनली आलो आता आम्ही रूम मध्ये, आणि तुम्ही बघू शकता कृष्णाचा आवाज. कृष्णा काय सकाळीच बघू शकता तुम्ही, चिकन केलंय यानं, आणि फायनली कसं झालंय रे? अरे एक नंबर लागतंय. हा काही त्यानं थोडंसं घेऊन खाल्लंय, पण बघा तू सर्वच घेते त्यात ना, आता जरा पीस पीस काढून बरं लागते का टेस्ट. गाईस प्लॅन सक्सेसफुल झालाय आमचा पण, जे की केटल मध्ये चिकन करायचं. फायनली झालंय. तू कशाला आलास आता? तुला नव्हतं ना पाहिजे, खाणार नव्हता ना तू? सो गाईज केटल मध्ये चिकन करायचा प्लॅन आमचा झालाय सक्सेसफुल, बघू शकता. सो गाईज फायनली झाले आमचं चिकन तयार. तुम्हाला दाखवतो कसं उड्या मारते. केटल जस्ट खाली घेतली आम्ही. कसं लॉग बनवू गाईज, एवढं शेव दिल्यावर तुम्ही टाकू काय लॉग मध्ये, सगळं मला डिलीटच करायला लागेल. फायनली झालंय आमचं चिकन तयार, आणि आता सगळे एक्साइटेड आहेत. तिथे बघू शकता तुम्ही चिकन साठी, पण हे दोघं नाही आहेत, हे दोघं बिझी आहेत की कुठेतरी वेगळ्याच जगात. सो आता खाऊयात एक दोन पीस आणि मग जाऊयात घरी. आणि आता काही आपण आवरूयातून जाऊयात घरी. बस झाला, आता खूप लॉक तिथे केलंय. आता घरचे वाट बघत असतील, आता एक दिवस मला हाकलून देतील घरातून बाहेर. आता जाऊयात घरी. सगळ्याच कालचा व्लॉग मी काय अजून एडिट केला नाही, तो आता मी करतोय एडिट, आणि हा व्लॉग इथंच एंड करतोय. पण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच भेटूयात उद्याच्या व्लॉग मध्ये. फक्त तुमचं प्रेम काय कमी पडू नका. नक्कीच भेटूयात उद्या. बाय बाय.